ठिकाणी पाहणी केलेली आहे. एकंदरीत खरं पाहता ही जागा कमीच पडणार आहे याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे, परंतु नाईलाज आहे कारण पाऊस आहे. आणि तशी दुसरी जागा जी मोठी होती ती शिवाजी पार्कचं मैदान आहे. त्या शिवाजी पार्कच्या मैदानाची पण आपण मागणी केली होती, पण दुर्दैवाने अजून काही त्याचा रिझल्ट आला नाही. त्याच्यामुळे आता इथे निर्णय झालेला आहे घेण्याचा. मला असं वाटतं की जी काही जागा आहे त्या जागेमध्ये त्यांची सुरक्षता वगैरे सगळ्या पाहूनच त्या जागेचा उपयोग करण्यात येणार आहे आणि उत्तम प्रकारे हा 2 बंधूंचा मेळावा होईल. त्याच्यात इतरही सगळे लोक सहभागी होतील. ते आता बोलू शकत नाही ना, कारण मोर्चाला जर एवढे प्रचंड लोक आली असती तशीच लोक इकडे सुद्धा येतील. त्यामुळे आम्ही चिंतित आहोत की आपल्याला जागा किती कमी पडेल, जास्त होईल, पण जास्त होणार नाही, कमीच पडणार आहे. पण तशीच वेळ आली तर समोरचे रस्तेसुद्धा आहेत समुद्राला साक्षी ठेवून, मग ते रस्तेसुद्धा आम्ही सोडणार नाही. त्याच्यामुळे नेत्यांना निमंत्रण दिलं गेलं आहे किंवा त्यांना दिलं जाणार का निमंत्रण? नाही, ज्यांनी ह्या मोर्चाला सहभागी होण्यासाठी सहकार्य केलं होतं त्या सगळ्यांशी आम्ही स्वतः बोलतो आहोत आणि त्यांना त्या ठिकाणी निमंत्रणसुद्धा दिलेलं आहे. ते आले तर त्यांचं स्वागत आहे. आता त्या भाषणाच्या संदर्भामध्ये एकत्र बसून त्याच्यावरती निर्णय होणार आहे. खुलं निमंत्रण आहे. हां, आणि प्रत्येक मराठी माणसाला आहे. शेवटी किती भाषणं द्यायची, आलेला माणूसही करण्याचा कामा नये. कदाचित पाऊस आला तर काय करणार आहे, सगळ्या गोष्टींचा विचार करून सगळा निर्णय घ्यावा लागेल. आणि आज परत आम्ही आता पाहणी झालेली आहे, आज पुन्हा रात्री आम्ही एकत्र बसू, त्यातून निर्णय घेऊ. महाराष्ट्रातले सगळेच पक्ष येतील. भारतीय जनता पक्ष, अजितदादा पवारांची काही लोक आणि एकनाथ शिंदे साहेबांची काय, त्यांनाही सगळ्यांना निमंत्रण आहे. जे येतील त्यांचं स्वागत आहे, कारण हा मराठी माणसांचा आहे ना, त्याच्यामुळे त्याच्यात पक्षविरहित विषय आहे. नेते जर आले तर त्यांची निश्चितपणे भाषणं या ठिकाणी होणार आहेत, पण त्यालाही मर्यादा आहे ना, कुठल्याही गोष्टीला मर्यादा आहे. आणि तुम्ही सगळे जण येणार आहात ते ठाकरे बंधूंच्यासाठीच येणार आहात. हे जरी असले तरी महाराष्ट्रातले मोठे मोठे नेते मंडळी आहेत आणि ते आले तर निश्चितपणे त्यांचं स्वागत होईल. मगाशी अनिलजी बोलले त्याप्रमाणे ठाकरे आणि गर्दी हे समीकरण काही नवीन नाही आमच्यासाठी. वर्षानुवर्षे गेले 50-60 वर्ष आम्ही बघत आलेलो आहोत. त्यामुळे त्याचं कसं नियंत्रण करायचं, कार्यकर्त्यांना काय सूचना द्यायच्या, त्याची आम्हाला न सूचना देता कार्यकर्त्यांना आली. धन्यवाद. हिंदीची सक्ती नाही आहे, स्वेच्छेने. सर, आपने जो मांग की थी जीआर रद्द करने की, वो सरकार ने पीछे ले लिया. एक तरीके से आपकी जीत हुई है और इसका एक विजय जल्लोष मनाया जा रहा है दोनों ही पार्टी की तरफ से, क्या कहेंगे? सर्वप्रथम मराठी माणसाचं मी अभिनंदन करतो की ज्या कारणास्तव हा लढा उभा राहिला, सक्तीसाठी हा लढा उभा राहिला. हिंदी भाषेला आमचा विरोध नाही हे आम्ही पहिलंच सांगितलेलं आहे आणि म्हणून हिंदीत देतो तुम्हाला इंटरव्यू. फक्त सक्ती करू नका. आणि इसलिए हम ये कहना जा रहे कि जो सख्ती का जो जीआर इन्होंने निकाला था वो मराठी आदमी जब सब इकट्ठा हो गए, और आपको मालूम है कि मराठियों आदमी जब रास्ते पे उतर आया, जैसे संयुक्त महाराष्ट्र के समय में आया था, वैसे अभी भी आने की आशंका इनके मन में आई और इसलिए ये जीआर रद्द किया गया है. और उस रद्द किए हुए जीआर को मराठी मानस की जीत हम समझते हैं और इसलिए जल्लोष करने के लिए मराठी आदमी 5 जुलाई को यहाँ पर आने वाला है. सर, इनविटेशन कार्ड भी बनाए गए हैं, किसको किसको इनवाइट करेंगे आप? देखो, ये खुला इनविटेशन है, ये सभी के लिए है. सत्ता पक्ष के मराठी आदमी जो है उनके लिए भी है, जो खुद को मराठी समझते हैं उनके सबके लिए है. परब साहब, रणनीति क्या होगी 5 तारीख? इसमें रणनीति कोई नहीं है, ये खुला. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.